राहता महाविकास आघाडीच्या वतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील 8 महिन्यापूर्वी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने काळ्या फित्या बांधून राज्य सरकारचा निषेध नोंदवत जोडो मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुती सरकारच्या बॅनरला जोडे मारून घोषणा देत निषेध नोंदवला। यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्या सौ प्रभावतीताई घोगरे, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष श्री गणेश सोमवंशी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंढे, शिर्डी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले तसेच धनंजय गाडेकर, शशिकांत लोळगे, रणजित बोठे, अनिल बोठे यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केला। यावेळी असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह नवनाथ पाटील, सदाफळ, राहता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा बसवला होता तो 8च महिन्यात महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला। या पुतळा बसवताना या सरकारने याचा विचार करायला हवा होता। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपल्या सर्वांचे देव असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना आपण चांगला मूर्तिकार, चांगला शिल्पकार बघायला पाहिजे होता। म्हणजे महाराजांचा पुतळा बसवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती, परंतु एका 25 वर्षाच्या मुलाला पुतळा बसवायला दिला हेच मुळात हास्यास्पद वाटतं। त्यांच्याकडे काही अनुभव नाही, काही जुनं काही केलेलं नाही, अशा माणसाकडे त्या आपटेकडे पुतळा महाराजांचा बसवायलाच कसा दिला? म्हणजे दुर्लक्ष, सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं। आणि ज्या वेळेस हा महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला, कोसळला, त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय बालिश आणि पोरकट वक्तव्य केले। केसरकरांचं वक्तव्य वेगळंच होतं, राणेंचं वक्तव्य वेगळंच होतं। अशा पद्धतीने त्यांचे ते पोरगळ वक्तव्य होते। ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असं कसं बोलू शकतात? ही फार मोठी गोष्ट आहे। पण ज्या वेळेस उभा महाराष्ट्र पेटला, उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं, आमच्यासारख्यांना अतिशय दुःख झालं, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे, लोक पेटलेले आहेत। त्यावेळेस माफी मागण्याचे नाटकं सुरू झाले। आम्ही या गोष्टीबद्दल जाहीर माफी मागतो। मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे। छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गड किल्ले 21व्या शतकापासून 250 वर्षापासून डौलाने उभे आहेत। आपला तो स्वाभिमान आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे। आजही महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगात घेतले जाते। अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकारकडून कोसळला। त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं, ही त्यांचा एक छंद झालेला आहे। कुठल्याही कामामध्ये 100% त्यांचं योगदान नसतं। महाराजांचा पुतळा पडणे, कोसळणे म्हणजे आपल्यासारख्यांच्या सामान्य लोकांना, या शिवप्रेमींना, या मावळ्यांना अतिशय दुःखास्पद गोष्ट आहे। आपला स्वाभिमान, आपला अभिमान आपण गहाण टाकला की काय असं वाटायला लागलेलं आहे। तेव्हा या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करते। आज राहता भागातील माझे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे लोक आम्ही सर्व जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आणि सांगायचं म्हणजे राहता शहरातील छत्रपती शिवरायांचा 14 वर्षापासून गोडाऊनमध्ये असलेल्या पुतळ्याबाबत महायुतीतील हे लोक काहीच बोलत नाही। महाराजांना 14 वर्षापासून गोडाऊनमध्ये डांबून ठेवले आहे। तर माझं नरेंद्र मोदी पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही एकदा राहत्यामध्ये येऊन महाराजांचा पुतळा मुक्त करावा व त्याला डौलाने जी जागा आहे तिथं तो स्थापन करावा। मुख्यमंत्री शिंदे असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्वांनी आमच्या या गोष्टीची दखल घ्यावी व महाराजांचा राहता शहरातील जो डांबून ठेवलेला पुतळा आहे त्याला बाहेर काढून त्याला बसवण्यात यावे अशी सर्व राहतेकरांची, महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांची भावना आहे, विनंती आहे। परत एकदा या महायुती सरकारचा, या भ्रष्ट सरकारचा मी जाहीर निषेध करते व त्यांना आज आम्ही जोडे मारो आंदोलन करून त्यांचा निषेध केलेला आहे। या भ्रष्ट सरकारचा जाहीर निषेध करते। राजकोट किल्ल्यात अवघ्या 2 ते 67 दिवसात थाटामाटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. तो पुतळा त्या ठिकाणी तो पडला. या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर ही घटना नरेंद्र मोदी यांची प्रतिमा या घटनेमुळे खराब झाली. जर तुम्ही कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता जर तुम्ही अशा पद्धतीने जर उद्घाटन येत असाल तर हे चुकीचंच आहे. पुतळा बसवल्यानंतर 8 दिवसात त्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे पडझड झाली होती. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी 8 दिवसानंतर हा विषय संसदेत मांडला होता. तरी नरेंद्र मोदींनी यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि आज त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात रोष उगवलेला आहे. तुम्ही जनतेची खोटी माफी मागत आहात या ठिकाणी. पण हे काय आम्हाला मान्य नाही. तुम्हाला जर महाराजांबद्दल प्रेम असतं तर तुम्ही त्या 8 दिवसानंतरच त्याचं काम चालू केलं असतं. या ठिकाणी या घटनेचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध करतो. महाराजांचा पुतळा पडला त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना आणि आपल्या सर्व मित्र पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या शासनाला जोडे मारण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत. वास्तविक पाहता महाराष्ट्राचं या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराजांच्या जीवावर या महाराजांच्या भरोश्यावर अनेक राजकर्त्यांनी या ठिकाणी राज्य केले आणि हेही सरकार त्या ठिकाणी छत्रपतींच्या बाबतीमध्ये राजकारण करीत असताना छत्रपतींच्या बाबतीमध्ये अनेक कळवळा दाखवतात. मोदी महाराष्ट्रामध्ये येत असताना ते छत्रपतीच्या बाबतीत अनेकदा फार मोठ्या वल्गना करतात. परंतु त्या ठिकाणी 8 महिन्यापूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यापूर्वी बसवलेला त्या ठिकाणी जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं उद्घाटन मोदीजींच्या हस्ते झालं होतं.